काय घेतलंय उनीने? भारी दर्शन झालं आम्हाला. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सतीश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, खरं तर आज आहे आंगणेवाडीची जत्रा आणि खरं तर कोकणातली सुप्रसिद्ध जत्रा आहे. सो आपण तिथे जाण्यासाठी मालवणला आलो होतो. आता मालवणवरून आपण निघतोय थेट आंगणेवाडीला. मालवण ST बस डेपोतून आपल्याला बस पकडायची आणि थेट पोहोचायचं आहे आंगणेवाडीमध्ये. बराडी देवीची आंगणेवाडीतली जत्रा खरं तर सुप्रसिद्ध आहे. कशी आहे, कशी होते किंवा काय काय असतं तिथे आणि किती गर्दी असते हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओमध्ये पुढे बनून राहा. सो चला मंडळी, ह्या वर्षीची आंगणेवाडीची जत्रा आपल्या चॅनलवरती. चला, तर अविनाशी देखील आपल्यासोबत आता आला होता मालवणात, म्हणजे माझ्या अगोदर आला होता. सो फॅमिलीला घेऊन तो थोडंसं लवकर निघाला, मी थोडंसं राहिलो झोपून. त्याच्यामुळे मी म्हटलं थोडंसं पुढे हो, मी येतो. सो थोडं पुढे गेलाय तो, तर तो देखील आपल्याला भेटेल, त्याची फॅमिली आहे. सो आपण आता ST डेपोमध्ये जाऊया, बस पकडूया आणि पोचूया. चला, श्री आई बराडी देवी की जय. आपण आता सारा होमस्टे मधून निघतोय ST डेपोकडे. चला, सारा होमस्टे मध्ये जर कोणाला यायचं असेल तर हे बघा, हे नंबर आहेत. रस्त्याच्या बाजूलाच इकडे पार्किंगची सोय, इव्हन तुम्हाला टू व्हीलर व्हेकल वगैरे अरेंज करून देण्यात येईल फिरण्यासाठी वगैरे. चला आता पुढे जाऊया. चला, यात्रेनिमित्त आंगणेवाडीसाठी जाण्यासाठी आहे ना भरपूर अशा बसेस सोडण्यात येतात. सो डेपोमधून तुम्हाला त्या बस मिळतील. चला, इकडे बघा छान अशी लाइटिंग केली गेलेली आहे, कारण इथे बघा श्रीराम मंदिर आहे आणि इथे श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो, त्याच्यामुळे असलेली लाइटिंग बघा. चला मालवण डेपोमध्ये आपण पोहोचलो आहोत. चला मंडळी, आपण आहे ना ST थांब्याच्या इकडे पोहोचलोय, जिथे बराडी देवीच्या मंदिराकडे जाणारा रस्ता. आणि कोण बघा भेटलाय, देवरू करून आपला मित्र सन्मुख कोलेकर, सन्मुख ब्लॉग्स. सन्मुख नमस्कार, बोला. चला, कसा आलायस? बाईकने? हो, बाईकने. मला बरोबर घेत होता, पण मी ट्रेनने पळालो. पण मजा आली. कसा वाटला प्रवास? मस्त एकदम. आता रस्ता एकदम चांगला झालाय, हा. तर खूप मजा होती. पुढच्या वेळी कुठेतरी राईड करूया. नक्की नक्की. चला, सन्मुख पण आपल्या सोबत आहे आणि हा सांगितलं होतं आपण बाईकने येऊया म्हणून, तुम्ही आला नाहीत बाईक घेऊन. नाही, मला लवकर जायचं होतं आणि थोडं बाईकचं काम होतं. असो, अजून एक आपला मित्र आहे. मित्र, नाव सांग तुझं. सुशांत भोसले. हाईट बघा भावाची एकदम. भोसले म्हणजे राजे आहेत. वर बघायला लागतं. वर बघायला लागतं. हा चला, हा इथला लोकल आहे, मालवणचाच आहे. सो याच्यासोबत आता आपण पहिलं दर्शन घेऊया ना. दर्शन घेऊया ना. दर्शन घेऊया. चला, दर्शन घेऊया. बराडी देवीचा विजय असो. विजय असो. चला मंडळी, वेगवेगळी दुकानं सुसज्ज आहेत दरवर्षीप्रमाणे. बघा, जत्रा म्हटली की सगळ्याच वस्तू विक्रीला आल्या. मग खाद्यपदार्थ असू दे, शोभेच्या वस्तू असू दे, बरंच काही. हा, ये 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 भाऊ जत्रेत आला म्हणतो, ब्लॉग मध्ये दिसू दे. कुठून आलात? मसुरा. अच्छा, या संचित ठाकूरला ओळखतं काय? नांगमोड्याचं ना तो. हा, आपल्या संचित भावाच्या इथून आहे. नाव सांग मित्र तुझं. कृष्णा. तुझा? मयूर. ऋग्वेद. अच्छा, चला यांच्यासोबत जाऊया पुढे पुढे. हे बघा, हे बघा, हे बघा काय मंडळी, हे बघा. भारी भारी ना. भारी आयटम होता. हा, फक्त पायात सोडायचा घाबरवायला. चला मंडळी, मी आलोय बरोबर 8 वाजता आणि कसं आहे, अजून गर्दी व्हायची आहे. जी मध्यरात्रीला गर्दी होते ना, नैवेद्य वगैरे दाखवण्यात येतं, काही इतर काही फॉर्मॅलिटी असतात. फॉर्मॅलिटी नाही, पद्धती किंवा परंपरा आहेत इथल्या, तर त्या देखील आपण दाखवूया. आंगणे फॅमिलीमध्ये सगळ्यांकडेच जेवणाची सोय असते. कुठल्याही फॅमिलीच्या इथे तुम्ही जाऊन महाप्रसाद घेऊ शकता. चला आता पुढे जाऊया. जवळजवळ 1 किलोमीटर चालायचं आहे. 1 किलोमीटर असेल. चला, 1 किलोमीटर अंदाजे जरी असेल, दरवर्षी जातो. वाढत चालली आहे सन्मुख, गर्दी वाढत चालली आहे. पुढे जाऊ ना तसं अजून गर्दी वाढते. हा, बाप रे, मोठा फूड प्लाझा आहे वाटतं. सगळे फास्ट फूड आयटम्स आहेत है ना. फास्ट फूड आयटम्स भारी. जसं पुढे पुढे येत चाललंय ना, तसं तसं गर्दी वाढत चालली बघा मंडळी.
जाम गर्दी आहे मंडळी. चला पुढे दर्शन घ्यायला पहिलं धावत होतो कारण 9 वाजता दर्शन बंद होणार आहे. पण आता अविनाश पुढे आला होता. So आता फायनली अविनाशची भेट झाली आहे. काय घेतलंय अवनीने? आय शपथ, भारी दर्शन झालं. चला आम्हाला चला झालं ना. गर्दी आहे रांगेत. बरोबर. चला दर्शन झालं आता निघालो परत. चला आई दर्शन झालं ना. अरे वा. चला दर्शन मस्त वाटलं ना. मजा आली. आईचं नशीब चांगलं गाभाऱ्यापर्यंत गेलो आम्ही. गाभाऱ्यापर्यंत. अरे वा. चला ही रडायला लागली आता म्हणजे संपला लिमिट संपला. मी येतो थोड्या वेळाने. हा चला मंडळी चप्पल ठेवायला आलो होतो आणि इथून ओटी घेतली. हे आपले मित्र निघाले आहेत. संतोष कुठलं गाव? सावंतवाडी. अरे वा भेटून छान वाटलं. चला पहिलं रांगेत जाऊया. रांग पाठवून आहे ना. चला मंडळी आपण ना एका वेगळ्या रांगेमध्ये आलो होतो. आपले मित्र होते त्यांनी सांगितलं इकडून पण रांग आहे. मग आम्ही रांगेमध्ये घुसलोय आणि ही रांग बघा अशी पुढे जाणार आहे. नाही तर अदरवाईज आपण त्या रांगेमध्ये असलो असतो. सो थोड्याच वेळात आपलं दर्शन होईल. बघूया. आतमध्ये तशी गाभाऱ्याला शूटिंग करण्यास बंदी आहे पण तिथपर्यंत तरी नक्कीच आपण शूट करू शकतो. चला मंडळी आपण ना एका रांगेमध्ये उभं राहिलो होतो आणि आता थोडी रांग हळूहळू पुढे जाते. गेली कित्येक वर्ष आई भराडी मातेच्या 9 वाजायच्या अगोदर आई भराडी मातेवर असलेल्या श्रद्धेपोटी बघूया. छानपैकी दर्शन झालेलं आहे. छानपैकी दर्शन झालंय ना. मस्त जवळून झालं एकदम. मजा आली. चला या वर्षीच बघा लाइटिंग बघा कशी केली आहे. मस्तपैकी छान अशी जबरदस्त. वेगळं काहीतरी यावर्षी ना. गेल्या वर्षी वेगळं होतं. एक अर्धा पाऊण तास. पण मस्त झालं. चला चला मस्तपैकी छान असं दर्शन झालंय. तर बाहेर आलोय काहीतरी खाऊया म्हणतोय सांगू. तर अंगणवाडीतला इथे ना घरात सगळ्या अंगण्यांचा प्रसाद असतो. तो देखील खाऊया आपण. चला थोडं जत्रेत फिरूया. साईड मंडळी समोरचं दृश्य बघून तुम्हाला वाटत असेल की अचानक अंगणवाडीतून थेट इकडे कुठे. मंडळी स्टोरी तुम्हाला पुढे सांगतो काय झालं ते. पण आता आपण आलो राजापूरला वाटूळ फाट्यावर. हां इथे कसं पोचलो काय जसं पोचलो ते मी तुम्हाला नंतर सांगतो. पण इथे ना एका ठिकाणी जेवायला थांबलो भर दुपारी. जागेचं नाव काय? तृप्ती खानावळ. हां तृप्ती खानावळ म्हणून आहे. वाटूळ. हे आपले साहेब आहेत. साहेब नाव सांगा तुमचं? महेश सावंत, मालवणचे. बरं यांच्यासोबत मी इथे कसं ते तुम्हाला पुढे आता सांगतो. पण हे बघा तृप्ती खानावळ आहे इथे. तुमचं नाव काय साहेब? चेतन चव्हाण. हां चव्हाण साहेबांची खानावळ आहे. अप्रतिम जेवण आहे. व्हेज जेवण मिळतं इकडे. सो आम्ही इथे खानावळीत आलो. गावच्या घरासारखं आहे. घरच आहे ना तुमचं? हां गावचं घर आहे आणि हायवे लगत आहे. 38 वर्ष. अरे वा. आजीची खानावळ. अरे वा. या नावाने इकडे ही खानावळ आहे. सो अप्रतिम जेवण होतं. मस्त होतं ना. हां मी अजून जेवतोय. सो इथून आता जेवून आपण आता पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. सो फायनली स्टोरी काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पण हे जेवण अप्रतिम होतं. कधी आलात वाटवला तर या खानावळीला भेट द्यायला विसरू नका. मस्त. मंडळी खानावळीमध्ये आलो होतो. जेवण अप्रतिम होतं. आणि इथे वाटवला ना आपल्या कोकण संस्कृती फॅमिली मेंबर भेटलेत. तर किती जण आहेत तुम्हाला दाखवत आहे बघा. नमस्कार. हां बरं हे आहेत. तुमचं गाव कोणतं सांगा? मालवण. अच्छा कांदळगाव. मंदिर आहे तिकडे. बरोबर. शिवाजी महाराजांनी होय ना. बरोबर. चला बरोबर.
बघा सगळी माहिती सांगतात आपल्या गावाकडची. ही आहेत आपल्या गावातली माणसं. भेटून छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना. आमचे व्हिडिओ बघतात. येस. अच्छा, धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटून छान वाटलं. आंगणेवाडीला गेलेलात बरोबर. हां, चला मग आता भराडी देवीच्या नावाने एकदा काहीतरी जोरात होऊ द्या. मंडळी कसं झालंय, स्टोरी अशी झाली की मी अंगणेवाडीतून 11-11:30 वाजता परत आपल्या सारा होमस्टेवरती आलो. त्याच्यानंतर अविनाशी गप्पा गोष्टी मारत रात्र बऱ्याच आम्ही वेळ गप्पा मारल्या. आणि जी काय मला झोप लागली, सकाळी उशिरा उठलो. सगळ्याच ट्रेन ऑलमोस्ट केलेल्या. त्यानंतर मग काय पर्याय होता की इकडे येण्याचा. मी साखरप्यात आलो आहे. आमच्या अक्षय आहे आमचा, त्याची बहीण आहे तणू. तर तिची आज हळद आहे, उद्या लग्न आहे. तर मला काही करून 4 वाजता पोचायचं होतं. सो आपल्याला या साहेबांनी इथवर सोडलंय. धन्यवाद. थँक्यू. महेश सावंत साहेब आहेत. तुमचा बिझनेस काय सांगा पहिले? हो, माझा टुरिस्टचाच बिझनेस आहे. हा. 2 गाड्या आहेत माझ्या. हा. कुठेही जातो. अच्छा, महाराष्ट्रात कुठे? हो. अरे वा. नंबर काय तुमचा? कोणाला पाहिजे असेल मालवणात आल्याच्या नंतर ते कॉन्टॅक्ट करतो. हा, 94 22 58 47 91. धन्यवाद आम्हाला सोडल्याबद्दल. हो, वेलकम. चला मंडळी, फायनली साखरप्याला पोहोचलो आहे. आणि अंगणेवाडीचा हा काय म्हणतात ना, धावपळीत बनवलेला व्हिडिओ कसा वाटला अजून कमेंट करून सांगा. चला आता थोडंसं आराम करायचं, जागरण पण झालंय. तुमच्या सोबतच नाही आले. चला.